मराठा सेवा संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 427व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन तसेच मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या 75व्या जन्मदिवसानिमित्त सत्कार असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ जाधव, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह महाराष्ट्रातून उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे सर्व कक्षाचे पदाधिकारी विचारपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जमलेल्या जनसमुदायाला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी मार्गदर्शन केले। उपस्थित मान्यवरांचे स्वागत मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांनी केले। यावेळी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। वंदन माझे धोती वाहना तसंच राजर्षी शाहूजींना ऐका मर्दाच्या पवाड्याला ऐका मर्दाच्या पवाड्याला ऐका मर्दाच्या पवाड्याला महाराष्ट्र मायभूम आमची संत मंतांची मराठी भाषकांची मराठा मानी आणि दिलदार मराठा मानी आणि दिलदार समर धीर त्यांनी या कार्याला वाहून घेतलं। अगदी कानाकोपऱ्यापर्यंत गाव खेड्यापर्यंत या सेवा संघाच्या शाखा आणि कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी जोडलेत। खऱ्या अर्थानं महिलांचा मान सन्मान प्रत्येक कार्यामध्ये महिलांना पुढाकार देऊन त्यांच्या माध्यमातून अनेक समाज प्रबोधनपर कार्य सुद्धा घडून आणण्याचं करून घेण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं। आज त्यांचा अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। वयाची 75 त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या इच्छा आहे की त्यांचे 100 त्यांनी पूर्ण करावी आणि तो कार्यक्रम सुद्धा याच विचारपीठावरून आपण सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा करावा। किती माया असली तरी सदा सर्व काळ ते मायबाप सुद्धा अशा दुर्बल मुला मुलींना जन्मभर सांभाळू शकत नाही तिथे सरकार काय आपल्याला देणार आहे। त्यामुळे सरकारने हे करावं, सरकारने ते द्यावं अशातला काही भाग नाही। याचा अर्थ सरकारकडे आपला हक्क म्हणून आपण काही मागू नये अशातलाही काही भाग नाही आहे। मग कोणीतरी म्हणाले की 5 कोटी मराठ्यांच्या वतीने असा मला वाटतं गंगाधरच म्हणाला। ज्यावेळेस आपण या संख्या सांगतो की 5, 5.5, 6 कोटी आम्ही कुणबी मराठा देशमुख पाटील जो काही म्हणला जाणारा द ग्रेट मराठा आहे यांची संख्या आहे, त्यावेळेस अनेक मोठमोठे लोक म्हणतात एवढी मोठी तुम्ही 6 कोटी लोक आहात, अरे तुम्ही रोज 1 रुपया जरी दिला तर रोजचे 6 कोटी आणि वर्षाला 2000 कोटी रुपये उभे राहतील एवढा मोठा तुमचा समाज आहे। हे आपल्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा आहे, परंतु दुर्दैवाने आमचा समाज देणारा नाही तर घेणारा व्हायला लागलेला आहे। ही दुर्दैवाची बाब आहे। याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे।